राग की जय। वंशी विभूषित करान्नवनीरदाभा पीतांबराधरणबिंब फलाधरुषा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा नाथ परम किमपि तत्त्वमहं न जाने। शंकरः शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निवा सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः। ज्ञानदं सद्गुरुं शान्तं अज्ञानारण्यदाहकम् नमामि परमाचार्यं श्रीमत्शङ्करदारिणम्। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। वन्दे गुरुपरम्पराम्। जैसी इच्छा श्री गुरूंची तीच होवावी शिष्य रुची। आवड स्वस्वरूपाची खंड अंगीकारिले। आपण सद्गुरु दातारा आवरी मायेचा पसारा। करवी विवेक सारा सारा आपणा सारिखे। सद्गुरुनाथ महाराज की जय। विषयानुषंगी काही आत्मारामच्या ओव्या घेण्याचा प्रयत्न करतोय. काल आपण 2 मंत्र पाहिले होते. तेच 2 मंत्र आज आपण पुन्हा पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण शांतीपाठाला प्रारंभ करू आणि शांतीपाठ झाला की त्या मंत्रांना सुरुवात करूया. आवाज खूप कमी आहे. असं होय. शांती मंत्र म्हणेपर्यंत कसा आवाज येतो ते सांगा. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हरि ओम श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। आलाय आवाज? हो, थोडा वाढलाय आता. ठीक आहे. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन करतो. पूजनीय मंदाताई यांनाही साष्टांग नमस्कार करतो. आदरणीय नीलाताई त्या रोज कठोपनिषदाचं मनापासून पठण करतात, शास्त्रशुद्ध पठण करतात. त्यांच्याही चरणी मी नमन करतो. आपण सगळे भगवत स्वरूप आहात. आपणामुळेच मला स्फुरण होतं. त्यामुळे आपणा सगळ्यांना मी वंदन करतो. आणि आजचे 2 मंत्र पुन्हा जे आपण काल घेतले होते त्याच 2 मंत्रांना आज आपण या ठिकाणी उद्धृत करणार आहोत, त्याच्यावरचं चिंतन व्यक्त करणार आहोत. माझा काय स्वभाव आहे ठाऊक नाही, पण नोट समोर असल्या तरी तसंच्या तसं काही मला सांगता येत नाही.
त्यामुळे जे काही मी आज सांगेन ते कालच्या सारखं असेल असं तुम्ही समजू नका. आणि म्हणून आशय मात्र नक्की तो राहील. आणि त्या अनुषंगिक आपण हे 2 मंत्र घेऊया. नीलाताई, मी हे मंत्र म्हटलेत त्यावेळेला मी आपल्याला कसे म्हणता येतील हे तपासण्याचा प्रयत्न केला आणि मनात म्हणून पाहिलं. मंत्र क्रमांक 16 आणि 17. प्रथम अध्याय, द्वितीय वल्ली. एतद्देवाक्षरं ब्रह्म, एतद्देवाक्षरं परम्, एतद्धेवाक्षरं ज्ञात्वा यो यदिच्छति तस्य तत्. त्यात माझ्या म्हणण्यात दे शब्द येतो, त्यांना ध म्हणायचं असतं त्यात. एतद्धेवाक्षरं ब्रह्म, हे आज मी नीलाताईंकडनं शिकलो पुन्हा. एतद्धेवाक्षरं ब्रह्म, एतद्धेवाक्षरं परम्, एतद्धेवाक्षरं ज्ञात्वा यो यदिच्छति तस्य तत्. एतदालम्बनं श्रेष्ठमेतदालम्बनं परम्, एतदालम्बनं ज्ञात्वा ब्रह्मलोके महीयते. गुरुनाथ महाराज की जय. कालच्या सारखं मी आज सांगू शकणार नाहीये. आशय नक्कीच सांगणार आहे आणि हे चिंतनही तुमच्या समोर मांडणार आहे. वही बरहुकूम मला बोलता येत नाही, या मर्यादा आहेत माझ्या. कसं होतं बघा, ते पहिल्यांदा स्पष्ट करतो. आता काल हे मुद्दे नव्हते मांडले, ते मी आज घेणार. आदरणीय नीलाताईंच्या सांगण्याने या 2 श्लोकांना आज मी पुन्हा घेतोय. काही संगीताच्या अभ्यासकांकरताही घेतोय आणि काही ओंकाराची साधना करणाऱ्यांसाठी पण घेतोय. फरक सुरुवातीपासूनच पडणार. एतद्देवाक्षरं ब्रह्म, एतद्देवाक्षरं परम्, एतद्धेवाक्षरं ज्ञात्वा यो यदिच्छसि तस्य तत्. काल सांगताना ओमित्तिक अक्षरं ब्रह्म, व्याहरण नाम अनुस्मरण पासून जोडणी केली होती भगवद्गीतेच्या श्लोकाची आणि याची. आणि आज मी जोडणी करतोय यो यदिच्छति तस्य तत्. आणि भगवद्गीतेत म्हटलंय यथेच्छसि तथा कुरु. इति ते ज्ञानमाख्यातं गुह्यात गुह्यतरं मया विमृश्य तदशेषेण यथेच्छसि तथा कुरु यो यदिच्छति तस्य तत्. ह्या पदाचा आणि भगवद्गीतेचा कसं साम्य आहे आज सांगणार आहे. काल मी एतद्देवाक्षरं ब्रह्म, एतद्धेवाक्षरं परम हे सांगितलं होतं. त्यात ओमित्तिकाक्षरं ब्रह्म, व्याहरण नाम अनुस्मरण हा भगवद्गीतेचा श्लोक त्या अनुषंगिक होता म्हणून सांगितला. आता त्याच अनुषंगिक शेवटच्या चरणाची हे चरण कसं जुळतं हे पण सांगणार आहे. हे 2 श्लोक मी एकत्र घेतोय, हे 2 मंत्र मी एकत्र घेतोय. आणि 2 मंत्र, मंत्र म्हटलं की उपनिषद, श्लोक म्हटलं की भगवद्गीता, हे 2 मंत्र एकत्र घेतोय. मंत्र एकत्र घेत असताना या 2 मंत्रात एक महत्वाचे सार सांगितलं, याला जिष्ट असं म्हणतात. त्याचा ठळक विश्लेषण जर करायचं झालं तर पहिला जो मंत्र आहे ज्याला 16 नंबरचा म्हटलं आहे, त्यात एतद्देवाक्षरं ब्रह्म, एतद्धेवाक्षरं ब्रह्म, हे एकाक्षर ब्रह्म आहे असं सांगितलं. म्हणजे अक्षराविषयीची माहिती आहे. एतद्धेवाक्षरं ब्रह्म, अक्षराबद्दल माहिती आहे. आणि दुसरा जो मंत्र आहे 17वा, त्यात एतद आलंबनम श्रेष्ठ हा म्हटलाय, आलंबनाविषयी माहिती. अक्षर आणि आलंबन यात काय फरक आहे, ही पण एक गोष्ट आपल्याला निश्चितपणे लक्षात घेतली पाहिजे, नाहीतर मग गडबड होईल बघा. अक्षर, ओम हे अक्षर, एकच अक्षर असं आहे की जे परब्रह्माचं अनुभव करून देतं. पण
त्याला अक्षर म्हणून पाहिलं की परब्रह्माचा अनुभव येत नाही, तुम्हाला लौकिक अनुभव येतो. आणि त्याला आलंबन म्हणून जर पाहिलं तर ब्रह्मस्वरूप होता येतं. काय गंमत आहे बघा. मुलगा शाळेमध्ये जायचा, त्याची आई शिक्षिका होती. आता वर्गात गेल्यानंतर आपली आई शिकवणारी आहे, आपली आई शिकवणारी आहे म्हणून तो वर्गात कधी लक्ष द्यायचा नाही. आणि वर्गात तर आई शिकवतेच म्हणून घरी कधी लक्ष द्यायचं नाही. तात्पर्य त्याला ते कधी कळलंच नाही की शिक्षिका कशी आहे आणि आई कशी. आई म्हणून तिला कुठे बघायचं आणि शिक्षिका म्हणून कुठे बघायचं हे त्याला कळलं नाही. तसं ओम हे अक्षर म्हणून कुठे आहे आणि ओम हे आलंबन म्हणून कुठे आहे, या दोन मध्ये जर आम्हाला फरक कळला नाही तर ओंकाराचा अभ्यास करून ब्रह्मस्वरूपता येणार नाही. म्हणून आम्हाला आत्तापासून हे लक्षात घेतलं पाहिजे की एतत् देवाक्षरम कसं आहे ते अक्षर आहे. काही लोक अक्षरांना फार महत्व देतात आणि मग त्या अक्षर म्हणण्याच्या पद्धतीला महत्व देतात. उदाहरणार्थ ओम गंग गणपतये नमः. गंग, गम नाही म्हणायचं त्या ठिकाणी, गंग. आता गंग म्हणत असताना गंग शब्दामध्येच रमायचं का हो? गंग या अक्षरामध्येच रमायचं का हो? नाही. तिथे जर केलं तर आम्ही अक्षरामध्ये रमू, आम्हाला आलंबनात जायचं आहे. लक्षात मननात रायते इति मंत्र हा गंगच्या उच्चारामध्ये, गंगच्या स्वरामध्ये रमू नका. ओम मागे जो घंटा नादाचा भाग येतो ह्याच्यामध्ये रमू नका. आलंबनामध्ये येऊन स्वरूपाकारतेमध्ये झालं पाहिजे. याच्यात जर आम्ही रमलो तर आम्ही अक्षरामध्ये रमलो. लक्षात. आणि नेहमी स्वरांमध्ये आणि अक्षरांमध्ये जो रमतो त्याचं काही खरं नसतं. काल मी सांगितलं होतं की माझं डॉक्टर काकांशी बोलणं झालं आहे याविषयी आणि काकांनी सांगितलं की नाद ब्रह्म हा फसवा शब्द आहे. पण काल मी काकांशी माझं बोलणं झालं, ह्या एवढ्या शब्दावर तुम्ही माझ्यावर किती विश्वास ठेवाल? स्वर साधना करणाऱ्यांबद्दल सांगतो, संगीत साधना करणाऱ्यांबद्दल सांगतोय. म्हणून त्यांच्यासाठी मी 102 नंबरची ओवी या ठिकाणी उद्धृत करतो. कठोपनिषदातली डॉक्टर काकांची जीवन मुक्तीचा सोहळा, ब्रह्मज्ञानाची ही कळा, इतरा ओंकार खुळखुळा नाद ब्रह्म. काकांच्या ओवींचा पुरावा देतो आहे की ओंकाराची ब्रह्मभावाने उपासना करणाऱ्यालाच खऱ्या जीवन मुक्तीचा सोहळा मिळतो. इतरांना मात्र नाद ब्रह्मरूप ओंकार खुळखुळ्याप्रमाणे निरुपयोगी ठरतो. आता मी काकांशी बोललो होतो एवढ्यावर नव्हे, काकांची ओवी या ठिकाणी आहे की इतरांना नाद ब्रह्मरूप ओंकार खुळखुळ्याप्रमाणे निरुपयोगी ठरतो. कारण त्यांना अपरब्रह्माची प्राप्ती होते, परब्रह्माची प्राप्ती होत नाही. म्हणून ओंकार ह्या अक्षराच्या नादी न लागता ओंकार ह्या आलंबनाच्या नादी लागलो पाहिजे. गंग या अक्षराच्या नादी, याच्या उच्चाराच्या नादी, याच्या स्वराच्या नादी न लागता त्या आलंबनाच्या नादातून निघून जायला पाहिजे, समोर जायला पाहिजे. मननात त्रायते इति मंत्र हा मंत्राचं उच्चारण करायचं आहे, पण त्याचं मनन जास्त महत्वाचं आहे. आणि त्या मनन चिंतनानंतर भगवत स्वरूप होणं महत्वाचं आहे. नाही तर मग गंग कसा म्हणतो मी, हाच आपल्या आतमध्ये विचार करणार. ओ कसा म्हणतो मी, ह्याच्याच मागे लागणार की घंटा नादासारखा आवाज येतोय. आवाज, स्वर, सूर हा यातला भाग नाही, आलंबन यातला भाग आहे. लक्षात घ्या. म्हणून शंकराचार्यांनी त्यांच्या भाष्यामध्ये परमचेत ज्ञातव्यम अपरमचेत प्राप्तव्यम असं म्हटलं.
आता हे मी सगळं सांगत असताना नादाची उपासना, स्वरांची उपासना करणाऱ्यांना हे कितपत पटेल हे सांगता येत नाही. आणि म्हणून उपनिषदांनी सांगितलंय, यो यदिच्छति तस्य तत्. त्याला जे करायचं आहे त्याला त्याचा लाभ हो. भगवद्गीता म्हणते यथेच्छसी तथा करू. पर हे यथेच्छसी तथा करू भगवंताने कुठे म्हटलंय? अहो 18व्या अध्यायात म्हटलंय. तेव्हा म्हटलं आहे, इति ते ज्ञानमाख्यातम गुह्यात गुह्यतरम मया. मी तुला काय सांगितलं आहे? परम गुह्य असं ज्ञान सांगितलं. विमृश्य तदशेष यथेच्छसी तथा करू. आता तुला जे करायचंय ते कर. लोकांच्या सविस्तर भागात जात नाही, फक्त वरचा अर्थ तुम्हाला सांगतो आहे की आता तुला जे योग्य वाटतं तसा तू पुढे जाऊ शकतोस अर्जुना. तू तसा पुढे जाऊ शकतोस असं स्पष्टपणे भगवंताने या ठिकाणी उद्घृत केलेलं आहे. मला या ठिकाणी एक 2 मिनिटं. ठीक आहे. मला 18 हो, हे बघ हे इथे आहे. हे तिथे आहे. हे बघ इथे. त्यावेळेला ते सांगतात आहे की विमृश्य तदशेषेण यथेच्छसी तथा करू. हे सांगत असताना या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगू इच्छित होतो की विमृश्यई म्हणजे काय होतं. आणि विमृश्य शब्दाचा अर्थ विचार करून तदशेषेण त्याचा अशेषेण म्हणजे पूर्णपणे विचार करून तू जशी इच्छा करतोस त्याप्रमाणे कर. मला विमृश्य शब्दाचा अर्थ माहित नव्हता म्हणून मी पुस्तक काढलं. विमृश्य तदशेषेण यथेच्छसी तथा कर. आता त्याच्यावर पूर्ण विचार कर, कारण मी गुह्यातल्या गुह्य ज्ञान तुला सांगितलेलं आहे. यापेक्षा आता गुह्य काही राहत नाही, कारण गुह्य तर सर्वश्रेष्ठ गुह्य मी तुला सांगून ठेवलेलं आहे अर्जुना. आता याच्यावर तू विचार कर, याच्यावर तू चिंतन कर आणि मग तुला जे करायचं ते कर. सद्गुरु अट्टहासी नसतात. सद्गुरु सांगत असतात. 2 पद्धतीचा भाग आहे. एक हिंट पास करणे म्हणतात आणि दुसरा सांगणे असं म्हणतात. शहाण्या माणसासाठी हिंट पास करायची असते, त्याला क्ल्यूज द्यायचे असतात. तेवढे क्ल्यूज दिले, तेवढी हिंट दिली की तो समजतो आपण काय केलं पाहिजे. पण तेवढा शहाणा नसेल तर सांगितल्या जातात. परंतु असं करच असा अट्टहास कधीही सद्गुरु करत नाही. तुला माझा अनुग्रह घेतलाच पाहिजे, त्याशिवाय तुझं काही खरं नाही असं ते कधीही बोलत नसतात. यथेच्छसी तथा कुरु. त्याला यायचं असेल तर तो येईल. काही लोक म्हणतात आम्हाला वाटलं की तुम्हीच म्हणाल. कोण कसं म्हणाल? तुम्हाला वाटू द्या की आपल्याला हे झालं पाहिजे. यथेच्छसी तथा करू. पारमार्थिक माणूस अट्टहासी नसतो. सगळ्यात पहिल्यांदा मला जर प्रपंचात माझा अट्टहास असेल तर सगळ्यात पहिल्यांदा मला ते थांबवला पाहिजे, नाही तर माझी पारमार्थाची वाटचाल होत नाही. आणि म्हणून यथेच्छसी तथा करू. संगीत साधना, स्वर साधना या साधकांना आहेत. यवतमाळात सुद्धा असे लोक आहेत की जे आपल्या ऑनलाईन वर आहेत. पुण्यात सुद्धा असे लोक आहेत
की जे संगीत आणि स्वरामध्ये तज्ञ आहेत आणि आपल्या ऑनलाईन वर रोज उपनिषद ऐकत असतात, त्यांना माझं सांगणं आहे की माझा अट्टहास नाही, काकांचा सुद्धा अट्टहास नाही, भगवद्गीतेने सुद्धा अट्टहास केलेला नाही, यथेच्छसी तथा कुरु आणि उपनिषदांनी सुद्धा अट्टहास केलेला नाही. यो यदिच्छती तस्य तत्. आणि म्हणून तो ज्याची इच्छा करतो त्याला ते मिळतं. म्हणजे काय सांगितलंय हो, पुन्हा पुन्हा या ठिकाणी काकांनी 96 नंबरच्या ओळीत उद्धृत केलाय, तर या सगुणाची दर्शने नाना सिद्धी प्रलोभने देखी हिरण्यगर्भ लाभणे नियोजिले. त्याला हिरण्यगर्भाचा लाभ होतो, सगुण दर्शन होतं, अनेक सिद्धी मिळतात. म्हणजे स्वर आणि संगीत साधनेने केलेला ओंकार हा इथपर्यंत जातो, पण परमानंदाची प्राप्ती होत नाही. पुन्हा जन्म घेणं चुकत नाही, जीवनातल्या सुख दुःखापासून मुक्ती नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, हे चुकत नाही. त्यासाठी परब्रह्माची परम चेत ज्ञातव्यम, अपरम चेत प्राप्तव्यम. अपराच्या मागे लागू नका, पराच्या मागे लागा. पण पहिल्यांदा अक्षर रूप ओंकार आम्हाला अभ्यासावा लागतो, त्यातून आलंबन रूप ओंकारावर जावं लागतं आणि ब्रह्मरूप व्हावं लागतं. काल उल्लेख केला होता मी, नारद भक्ती सूत्रात 2 सूत्र आहेत म्हणून. अशा प्रकारे ते सूत्र क्रमांक हे आज मी पाहून ठेवले. यज्ञात्वा मत्तो भवती स्तब्धो भवती आत्मारामो भवती. काल सूत्राचाही उल्लेख केला. हे 6 नंबरचं सूत्र आहे. हे केव्हा आहे? ज्ञातव्यम, यज्ञात्वा. जर तुम्ही ते जाणलं तर आत्मारामो भवती, तुम्ही आत्मरूप होता. लक्षात ठेवा, एकदा जाणलं ना की आत्मरूप झालेच म्हणून समजा. भुंगा असतो, भुंगा त्याचे पंख इतक्या वेगाने फडफडवतो की त्याच्यामुळे गुंग असा आवाज येतो. गुंगा आवाज काढत नाही, त्याच्या पंखाच्या फडफडण्याचा तो आवाज असतो, त्या अति वेगवानतेचा तो आवाज असतो भुंग्याच्या. आणि तो भुंगा ज्या वेळेला कमळात जातो तरीही त्याचं पंख फडफडणं थांबत नाही. आणि आपली चोच ज्या वेळेला तो अँड्रोशियम गायनोशियम, कॅलिस करोला अँड्रोशियम गायनोशियम असं आम्ही कॉलेजमध्ये बॉटनीत शिकलो होतो. तर ज्या वेळेला त्याला नेक्टर म्हणजे मध मिळतो, ती चोच त्या ठिकाणी घातल्यानंतर तो मध त्याला मिळतो, त्यानंतर त्याचा गुंजारव थांबतो. गुंजारव थांबतो म्हणजे त्याचं फडफडणं थांबतो, त्याचा आवाज थांबतो आणि तिथे स्तब्धो भवती. यज्ञात्वा मत्तो भवती स्तब्धो भवती आत्मा रामो भवती. तो स्थिर होतो, शांत होतो, आनंदी होतो, प्रसन्न होतो. हे परब्रह्म ज्ञातव्यम, परमचेत ज्ञातव्यम आचार्य भाष्यामध्ये भगवत पूज्यपादांनी सांगितलंय. पण परब्रह्माची जर ओंकार उपासना केली तर मग हिरण्य गर्भावस्थापर्यंत वाटचाल होते, पण परब्रह्मापर्यंत वाटचाल होत नाही. म्हणून ओंकार हेच साधन आहे आणि ओंकार हे स्वरूपाचं साध्य पण आहे. आता कसं झालं, भक्ती हेच साधन आहे आणि भक्ती हेच साध्य आहे. भक्ती रेवा गरिष्यसी, नारद भक्ती. आणि दुसरं, भक्ती स्वयं फलरूपत्वात. पहा, भक्ती हेच साधन आहे, भक्ती रेवा करिष्यसी आणि स्वयं फलरूपत्वात, हे पण नारद भक्ती सूत्र आहे, क्रमांक शोधून घ्या. म्हणजे भक्ती हेच साधन, भक्ती हेच साध्य, ओंकार हेच साधन, सगुण ओंकार. आणि ओंकार निर्गुण स्वरूप हाच ओंकार साध्य आहे, त्याला परब्रह्म असं म्हणतात. आलंबनातून ब्रह्मरूप होता येतं, पण अक्षरातून ब्रह्मरूप होता येत नाही. म्हणून ब्रह्म विमल जे वर्णिता जीवा शबलची प्रचिती. ब्रह्माचं, विमल ब्रह्माचं जे वर्णन आहे, विमल रस अविनाशी पदकी, हा जो विमल शब्द आहे हा शुद्ध आहे.
विमल जे आहे ना ते परमशुद्ध आहे. म्हणजे विमल ब्रह्म वेगळं आणि शबल ब्रह्म वेगळं. जीवाला जी प्रचिती येते ती शबल ब्रह्माची येते. उदाहरण, कन्याकुमारीतला ओम बघितला की बघतच राहावा असं वाटतो, डोळे मिटूच नाही असं वाटतं. जे जाऊन आले त्यांना विचारा, डोळे मिटूच नाही असं वाटतं, तो ओम बघतच राहावा असं वाटतं. काही जणांना डोळे मिटल्यानंतरही तो ओम दिसतो. काही जणांना न दिसता तो उच्चारण्याने कळतो. काही जणांना न उच्चारता सुद्धा त्या ओंकारावर चिंतन केल्यानंतर नुसतं कन्याकुमारीचा तो ओम हे दिसलं की त्यातून उच्चार वगैरे कुठल्याही न करता तो त्या ओमच्या आनंदात जातो. नंतर ओम बघण्याचंही काम पडत नाही, आनंद रूप होऊन जातो. परचेत ज्ञातव्य आणि नित्य प्राप्त जे असतं ते स्वरूपत्वा ते आहेच. नित्य प्राप्ताची प्राप्ती या अज्ञानाच्या आवरणामुळे झाल्यासारखी वाटते. म्हणून ब्रह्म विमल वर्णिता. पण जोपर्यंत मला ओम म्हटल्याने ओम कळतो, त्याच्या नादाने ओम कळतो, ओम दिसायला छान आहे म्हणून ओम कळतो, ओम म्हणायला छान आहे म्हणून ओम कळतो, गंग म्हणायला छान वाटतं म्हणून गंग कळतं, ही शबल ब्रह्माची प्रचिती आहे. त्याच्या मागे लागू नका. जीवा शबलाची प्रचिती, तर या दोहोंची सुसंगती ओंकार रूप. अक्षरामध्ये उच्चारणामध्ये न धावता, न रमता, न रंगता चिंतनात्मक स्वरूपामध्ये रमा. तिथे चिंतन सुद्धा संपत. असो, आपण परब्रह्म पाहिलं, परब्रह्म पाहिलं, विमल म्हणजे पर आणि शबल म्हणजे अपर. आता विमल ब्रह्माचं ज्ञान करून घ्यावं लागतं, शबल ब्रह्म प्राप्त करून घ्यावं लागतं. हा, बोर्ड चांगला असला पाहिजे, कन्याकुमारी सारखा असला पाहिजे, समोर असला पाहिजे, म्हणता चांगलं आलं पाहिजे, मला कोणी म्हणणारा शिकवेल का, कशा पद्धतीचं उच्चारण केलं पाहिजे, उच्चारण शुद्ध आहे की अशुद्ध आहे, उच्चारणाचा विषय नाही. करायचं असेल तर शुद्धच उच्चारण करावं. पण उच्चारणात न रंगता, न रमता एतद् देवाक्षरम ज्ञात्वा यो यदिच्छति तस्य तत्. ओम ह्या पदाचं वाच्य आणि लक्ष समजलं पाहिजे. आता आलंबनाबद्दल बोलणं सुरू झालंय. ते पद ओंकार जाणं, वाच्य लक्षार्थ लक्षण, तयाची खूण संपूर्ण जाणून घेई. त्याची खूण आम्हाला कळली पाहिजे, ते आम्हाला पूर्णतः ज्ञात झालं पाहिजे. कसं ज्ञात होईल हो आम्हाला? वाच्य म्हणजे काय आणि लक्ष्य म्हणजे काय? काल वाचक आणि वाच्य सांगितलं होतं. वाच्य शब्दाचा अर्थ लक्ष्य असा अर्थ. आता पुन्हा आलं शब्दार्थ आणि लक्षार्थ, म्हणजे वाच्यार्थ आणि लक्षार्थ. वाच्यार्थ जो असतो हा तेवढ्या पुरता असतो आणि लक्षार्थ जो असतो तो त्या वाच्यार्थाच्या मागचा उद्देश लक्षात घ्यायचा असतो. सासू जेवायला बसते आणि बसल्यानंतर ती म्हणते की माझी छकू म्हणजे मुलगी भेंड्याची भाजी खूपच छान करते. आता सासू भेंड्याची भाजीच खाते आहे, पण म्हणते आहे माझी छकू भेंड्याची भाजी खूपच छान करते. याचा अर्थ सुनबाई तुझी भाजी जमलेली नाही. लक्षार्थ काय आहे? तुझी भाजी जमलेली नाही. ईव्हीएम ची छेडछाड होईल, ते बरोबर काढल्या जातील. लक्षार्थ काय आहे? पराभवाची खूण त्यांना कळलेली आहे, पराभवाची आस त्यांना लागलेली आहे. मग आता वेगवेगळ्या गोष्टी बोलायच्या, पण त्याच्या मागे काय आहे? सगळं पराभवाची छटा आहे. लक्षार्थ काय आहे? पराभवाची छटा आहे.
सगळे एक्झिट पोल मोदींचाच विजय सांगतात आहे. म्हणजे वाच्य काय आहे? मोदींची सत्ता येणार. मग आता याच्यातनं वाच्य म्हणजेच लक्ष, याच्यातनं लक्षार्थ काय निवडायचा? की ते सत्ताधीश म्हणजे पंतप्रधान होणार, म्हणजे UCC लागणार, समान नागरी कायदा लागणार, भारत जगामधली तिसरी अर्थव्यवस्था होणार, भारताचा बोलबाला आणि महत्व वाढणार, हे सगळे लक्षार्थ आहे. मग आता वाच्यार्थातून लक्षार्थ उचलता आला पाहिजे. आणि समर्थांना तोच सांगायचा आहे, एत देवाक्षरम ज्ञात्वा. ज्याला उचलायचा त्यांनी उचलावा, नसेल उचलायचा त्यांनी सोडून द्यावा. यो यदिच्छति तस्य तत् असं म्हटलेलं आहे. यथेच्छसी तथा कुरु असं भगवंतांनी म्हटलंय. आता श्रुती म्हणते शंकर भाष्यामध्ये, आणि काका त्याचं वर्णन करतात, प्रणव परब्रह्म पूर्ण तोची हिरण्य गर्भ अपूर्ण, वाच्य वाचक संपूर्ण ओंकार असे. आता वाचकाने म्हटलेला ओम सुद्धा ओंकारच आहे, आणि वाच्य म्हणून चिंतन करून लक्षाच्या भेद करणारा ओम सुद्धा ओंकारच आहे. म्हणजे ओंकार परब्रह्म सुद्धा आहे आणि ओंकार जगत कारण रूपही आहे. असा वाच्य वाचक दोनही रूपाने ओंकार आहेच. म्हणून खूप जण ओंकार उपासना करतात आणि मग त्यांच्या मनाने त्यांची ओंकार उपासना चालते, ती निरर्थक ठरत नाही, पण ते हिरण्य गर्भाच्या पलीकडे वाटचाल करत नाही. आला प्रश्न आता, हिरण्य गर्भ म्हणजे काय? कारण काकांनी पुन्हा ओवी दिलेली आहे. प्रणव परब्रह्म पूर्ण तोची हिरण्य गर्भ अपूर्ण. काय म्हणतात काका? प्रणव परब्रह्म पूर्ण 93 नंबर, तोची हिरण्य गर्भ अपूर्ण, वाच्य वाचक संपूर्ण ओंकार असे. म्हणून ओम या अक्षराच्या उपासनेमध्ये जाऊ नका, गंग या अक्षराच्या उपासनेमध्ये जाऊ नका, त्याच्या मागचं काय लक्षार्थ लक्षात घ्या. नाही तर मग बीज मंत्रांच्या आणि उच्चारांच्या आणि त्यांनी मिळणाऱ्या समाधानाच्या मध्ये रमू नका. परब्रह्माची प्राप्ती करून घ्यायची आहे हे विसरू नका. म्हणून मी स्वर साधक आणि मंत्रोपासक या दोघांसाठीही हे सांगतो आहे. स्वर साधकही श्रेष्ठ असतात. स्वर ही साधना आहे, पण ती साधना हिरण्य गर्भापर्यंत जाते, ब्रह्मरूपतेपर्यंत जात नाही. मग आता हिरण्य गर्भाबद्दल काय करायचं, काय माहिती द्यायची? थोडक्यात माहिती सांगतो, कारण सगळी सविस्तर सांगणं वेळेअभावी शक्य होणार नाही. थोडक्यात भाग असा आहे की जागृती, थोडस कागद पेन असू द्या जवळ किंवा लक्षात ठेवा. जागृती अभिमानी व्यष्टी आत्म्याला विश्व असं म्हणतात. व्यष्टी आणि समष्टी. व्यष्टी म्हणजे एकटा आहे, व्यष्टी झालं. खूप माणसं आहेत, समष्टी झालं. आता जागृती अभिमानी म्हणजे मी जागा आहे. व्यष्टी मी एकटा जागा आहे, त्याला विश्व असं म्हणतात. मी जागा आहे असं वाटणारा जो आत्मा म्हणजे जीवात्मा. आत्मा म्हणजे जीवात्मा. मी जागा आहे असं वाटणारा जो जीवात्मा त्याला विश्व असं म्हणतात. म्हणून जागृती अभिमानी आत्म्याला विश्व असं म्हणतात. शास्त्रीय ज्या जीवात्म्याला मी जागा आहे असं वाटतं त्याला विश्व असं म्हणतात. आम्ही सगळेजण एकत्र जमलो होतो त्याला विराट असं म्हणतात. म्हणजे जागृती अभिमानी समष्टी जीवात्म्याला विराट असं म्हणतात. एकटा असेल तर विश्व म्हणायचं, जागा आहे या भानामध्ये, आणि सगळेजण जागे आहेत असं वाटतं त्याला विराट म्हणतात. म्हणून विराट जाहीर सभा असा शब्द प्रयोग होतो. आता सुषुप्त स्वप्न अभिमानी जो असतो एकटा, त्याला तेजस असं म्हणतात. तेजस. आणि इकडे स्वप्न अभिमानी हिरण्य गर्भ असं म्हणतात. मग या आनंदापर्यंत जातो स्वर साधना करणारा, संगीत साधना.
ब्रह्मानंदापर्यंत जाऊन पोहोचत नाही. तो यालाच ब्रह्मानंद समजतो, तो यालाच ब्रह्मानंद समजतो. त्याप्रमाणे अश्वत्थामा हो, अश्वत्थामा कणकीच्या पिठाचं दूध करून आई त्याला देत असे आणि तो त्यालाच खरं दूध समजायला लागला होता. त्याप्रमाणे स्वर आणि अक्षराचा उपासक हिरण्य गर्भापर्यंत जाऊन पोहोचतो. कुठे जात नाही असं नाही बरं, एवढा आनंद त्याला नक्कीच मिळतो. तिसरा, जागृत स्वप्न सुषुप्ती म्हणजे स्थूल सूक्ष्म कारण, कारण देहाभिमानी जो असतो तो अव्याकृतापर्यंत पोहोचतो. व्यष्टीला विश्व तेजस प्राज्ञ असं म्हणतात आणि इकडे याला अव्याकृत असं म्हणतात समष्टीमध्ये. आणि महाकारण देहाभिमानी आत्मा जो असतो त्या समष्टीला महत असं म्हणतात. म्हणून समर्थांची ओवी आहे, एवढी एक ओवी घेतली तरी तासभर जाईल, म्हणून 2 वाक्यात सांगितली. स्थूल सूक्ष्म कारण महाकारण हे चारी पिंडीचे देह जाण, विराट हिरण्य अव्याकृत मूळ प्रकृती ही पूर्ण ब्रह्मांडीची गुणरूप दशक आणि अनुमान निरसन समासातली 9-5-4 ही ओवी आहे. समर्थांनी याचं सगळं स्पष्टीकरण अनुमान निरसनामध्ये करून दिलंय आणि निरसनही केलाय. आणि म्हणून याला समष्टी सुषुप्ती अभिमानी आत्मा मेसेमेस आला म्हणून मी तुम्हाला सांगतो, त्याला हिरण्य गर्भ असं म्हणतात. समस्ती सुषुप्ती देहाभिमानी आत्मा, समस्ती सूक्ष्म देहाभिमानी आत्मा, त्याला हिरण्य गर्भ असं म्हणतात. शास्त्रीय भाषा आहे. एतद आलंबनम श्रेष्ठ, एतद आलंबनम परम, एतद आलंबनम ज्ञात्वा ब्रह्मलोके महीयते. ब्रह्मलोकापर्यंत जायचंय ना, मग आलंबनाचा वापर करा. आलंबन कशाला म्हणतात? ज्याचा प्रारंभी उपयोग होतो आणि नंतर ते गडप होत. रामराया भगवान श्रीकृष्ण, रामराया धनुष्य हातात घेतलेला, चाप बाणव आणि सुदर्शनधारी श्रीकृष्ण, या दोनही सगुण मूर्ती हे ब्रह्माचं आलंबन आहे. म्हणजे भगवान राम असो, भगवान कृष्ण असो, माता दत्त, देवी, गणपती, सगळे नाव कुठलेही घेऊन घ्या, हे जे सगळे देव आहेत यांच्या मूर्ती ह्या आलंबन आहे सगुण, आणि ते साक्षात ब्रह्म आहे. राम साक्षात ब्रह्म आहे, कृष्ण साक्षात ब्रह्म आहे, गणेश साक्षात ब्रह्म आहे, देवी साक्षात ब्रह्म आहे, शंकर साक्षात ब्रह्म आहे. एवढे नावं पुरे झाले, बाकी सगळी नावं त्याच्यामध्ये आली. म्हणजे पहिल्यांदा सगुण हे आलंबन घ्यायचं, पण आलंबन मिटून जातं आणि त्यानंतर ब्रह्मरूपता येते. आता याचं नक्की उदाहरण देता येत नाही, पण तरी मी थोडस देण्याचा माझ्या बुद्धीने प्रयत्न करतो की आलंबन काय आणि ब्रह्मरूपता म्हणजे काय. या 2 मध्ये मी थोडासा तुम्हाला भेद स्पष्ट करून सांगतो. बघा, सिनेमातला पडदा असतो आणि त्या पडद्याला पूर्णपणे पांढरा स्वच्छ असतो, तो आलंबन झाला. समजून घेण्यासाठी आहे बरं काय. आणि ज्या वेळेला सिनेमा सुरू होतो ना, तेव्हा आपल्याला पडदा नाही दिसत, फक्त चित्र दिसतं. पडदा कुठे गेला हो? गायब झाला. गायब झाला का हो? नाही. नाही झाला का हो? झाला. म्हणजे आलंबन जे असतं रामरायाला, भगवान श्रीकृष्णाला आपण बघत असता असता ते सगुण रूप केव्हाच हरवून जातं आणि आपण निर्गुणामध्ये स्वतःच्या मी सह विसर्जित झालेलो असतो. सगुण ते हरवलं आणि माझं मी पण हरवलं, हे आलंबनाचं वैशिष्ट्य आहे. म्हणून राम आणि कृष्ण, इतर देवता यांच्या ज्या सगुण मूर्ती आहेत ते ब्रह्मरूपताच आहे. नुसत्या सगुणात रमू नका.
पण सगुणात रमल्याशिवाय निर्गुणात जाता येत नाही. मग रमल्यानंतर निर्गुणात जायचं भान राहिलं पाहिजे. सद्गुरु कृपेने हे शक्य होत असतं. म्हणून ओंकार रूप आलंबन युक्त साधना हे ब्रह्मप्राप्तीच्या संदर्भात उपलब्ध असलेल्या सर्वश्रेष्ठ साधना आहे. शांकर भाष्यात लिहिलेलं आहे, गायत्र्यादी अन्य मंत्रांपेक्षा श्रेष्ठ साधना ओंकार आहे. आता तुम्ही गायत्री मंत्राला निकृष्ट म्हटलं असं म्हणाल का? असं नाही, पण गायत्री मंत्रालाही ओमनी प्रारंभ आहे. म्हणजे ओम आलाच. जो प्रणवा ब्रह्म जाणी तोची निश्चय उपासनी, जो जाई ब्रह्म सदनी सच्चिदानंद. म्हणून ओंकाराला ब्रह्म म्हणून जाणलं पाहिजे. आणि अशा प्रकारे निश्चय जेव्हा करेल ती उपासना श्रेष्ठ याला जाते, नाहीतर नाही जाणार. मग जो जाई ब्रह्म सदनी सच्चिदानंद ब्रह्मभूतो ब्रह्म वदुपास्यो भवती. आचार्य म्हणतात सगळे ओंकार द्वारा परब्रह्माचीच उपासना का करतात? ब्रह्मातून ओंकारातून ब्रह्मस्वरूपाचीच प्राप्ती का करतात? ब्रह्मस्वरूपाच्याच नादी का लागतात? याचं कारण सर्व श्रेष्ठ आहे, दुर्लभ आहे. परब्रह्म परे ब्रह्मणी आस्थायाम दुर्लभत्वाम. पण त्या ब्रह्मस्वरूपाच्या आस्थेमध्ये टिकून राहणं कठीण आहे. कारण त्याला इकडे हिरण्यगर्भ म्हणजे त्याला इकडे सिद्धी मिळतात, प्रलोभन मिळतात, मोठमोठे सुंदर असे दर्शन मिळतात, विलोभनीय दर्शन मिळतात, आणि त्यात तो रमतो. याला हिरण्यगर्भ लोक असं म्हणतात. ऐश्वर्य प्राप्त होतो, धन मिळतो, कीर्ती मिळते, स्त्रिया मिळतात, संतती मिळते, पण वैराग्य उत्पन्न होत नाही. तोपर्यंत तो ब्रह्मस्वरूपात जात नाही. म्हणजे साधना करत असताना सुद्धा या लोभामध्ये तो अडकला. म्हणून ओंकार या अक्षराची उपासना न करता आलंबनाला जाणलं पाहिजे. म्हणून एतत् आलंबनम श्रेष्ठ, एतत् आलंबनम श्रेष्ठ, एतत् आलंबनम परम, एतत् आलंबनम ज्ञात्वा. 3 वेळा आलंबन शब्द वापरला. पहिल्या मंत्रामध्ये ओम या अक्षराबद्दल सांगितलंय, दुसऱ्या मंत्रामध्ये 17 नंबर ओम या आलंबनाबद्दल आहे ना बारकावा. ज्या वेळेला मी शाळीग्रामाची पूजा करतो त्यावेळेला मी विष्णूचीच पूजा करतो. आता विष्णूचं रूप सोडून शाळीग्राम का पकडला हो? पौराणिक कथेमध्ये जायचं नाहीये. विष्णूचं रूप सोडून शाळीग्राम का धरला? याचं कारण चतुर्भुज विष्णूच्या रूपापेक्षा शाळीग्राम विष्णू जास्त महत्वाचा आहे ब्रह्मरूपतेसाठी. आणि शाळीग्राम विष्णू काळाशार आणि गोल आहे. त्याही पेक्षा व्यापनोती ते विष्णू, सर्वत्र व्याप्त अशा विष्णूची मी एकरूप होणं जास्त महत्वाचं आहे. म्हणजे सगुण चतुर्भुज रूपातून शाळीग्रामामध्ये आलो आणि शाळीग्रामामधून निर्गुण ब्रह्म स्वरूपामध्ये गेलो. आता त्या सगुण रूपातून शाळीग्रामात आल्याबरोबर रमणं कमी झालं आणि त्यातून शाळीग्रामातून निर्गुणामध्ये जाणं सोपं होतं. म्हणून ध्यान धारणा करणं उत्तम आहे, पण तत्ववेत्ता मूलाला शोधतो. मूलाला म्हणजे मूळाला शोधतो, आणि मूळ मी आहे. मूलम अधशाखम. आता या अधशाखा सगळ्या संसाराच्या आहेत आणि मी मूळ आहे. आता या मूळ म्हणजे अधिष्ठान माझेशीच ऐक्य साधतो. आता मग सगुण ओंकाराला काय म्हणावं? ओंकार अक्षराला काय म्हणावं? त्याला ईश्वर म्हणावं. काका म्हणतात, आचार्य म्हणतात. आणि ओंकाराचे ईश्वरू स्थूल सूक्ष्म जगदाकारू ऐसाची निश्चयो अनिवारू जयाचा असे. दिसणारा जो ओंकार आहे हा ईश्वर रूप आहे, आणि अनुभवणारा जो ओंकार आहे हा ब्रह्मरूप आहे. हा निश्चय ज्याचा असतो तो परब्रह्माच्या प्राप्तीला पावतो. ओंकारानिमित्ते
जया जी उपासना होते ती तैसेची फळा येते अधिकारी या. ज्यांनी जशा प्रकारची उपासना केली ओंकाराला अपरब्रह्म म्हणून केली तर त्याला हिरण्यगर्भ लोक मिळतो, परब्रह्म रूप केली तर त्याला ब्रह्मरूपता येते. एतद आलंबनम ज्ञात्वा, म्हणून या ठिकाणी ज्ञात्वा म्हटलंय. आलंबन आणि अक्षर यातला फरक सांगितलाय, अगदी क्लिअर सांगितलाय. परब्रह्म जे श्रेय तेची जाणवा ज्ञेय, जीव जाणीता होय परब्रह्म. परब्रह्म जाणणं हे सर्वात श्रेयस्कर आहे. आता या ठिकाणी श्रेय शब्दाला, काल मला प्रश्न विचारला होता प्रेयस आणि श्रेयस असं म्हणावं का, तर या ठिकाणी श्रेयस म्हणता येतं, पण सगुण ब्रह्माला ओंकाराला प्रेयस म्हणता येत नाही. पुन्हा सांगतो, काल मला मेसेज आला होता असा. म्हणून कारण सगुण ब्रह्मा करून त्याला प्रेयस म्हणता येत नाही. त्याचं जे फल आहे, आता ते तुम्ही हिरण्य गर्भात अडकले तर मग प्रेयस झालं, पण सगुण ब्रह्म प्रेयस नव्हे, श्रेयसच आहे, कारण सगुणच निर्गुण आहे ना. म्हणून परब्रह्म ते श्रेय ते ती जाणोबा ज्ञेय, जीव जाणीता होय परब्रह्म. ज्ञानेसी अज्ञान जाईल, अशा पद्धतीने जर ज्ञान झालं तर अज्ञानाचा विमोड होतो, नाहीसा होतो. जे जाणणे त्याची होई, नुरे भेदाची आवई जड जीवादी. मग हा जड आहे आणि हा जीव आहे अशा प्रकारचा भेद राहत नाही. जड जीवा तारण एक हरी. जडाचंही तारण तोच करतो. अहो, जड सुद्धा ईश्वर रूपच आहे आणि जीवही ईश्वर रूपच आहे, जगतही ईश्वर रूप आहे. नेहमी लक्षात ठेवायचं की अभ्यासाकरता ईश्वर कारणवाद अत्यंत सोयीस्कर आहे, अत्यंत उपयुक्त आहे. ईश्वर सगळीकडे व्याप्त आहे आणि ईश्वर हे निमित्त कारणही आहे आणि ईश्वर हे उपादान कारणही आहे. याला ईश्वर कारणवाद असं म्हणतात. साधकांनी साधनेच्या अभ्यासाकरता ईश्वर कारणवाद हे केला पाहिजे, अनुसरला पाहिजे. आणि ईश्वर कारणवादाचा जो अनुभव आहे, ईश्वर कारणवादाचा जो अनुभव आहे, त्या अनुभवातून अध्यासवाद दृढ केला पाहिजे, ज्याला विवर्तवाद असं म्हणतात. त्यातून सर्व ब्रह्मवादाचा अनुभव येतो. सर्वम ब्रह्मम सर्वम अखिलम ब्रह्मम सर्वम ब्रह्ममयम रे रे सर्वम ब्रह्ममयम, हा सर्व ब्रह्मवाद आहे. असं काय म्हणतात, ओंकाराची ईश्वर स्थूल सूक्ष्म जगदाकारू. स्थूल जगत असो की सूक्ष्म जगत असतो, जड असो की चेतन असो, सगळं जे आहे ते ओंकार स्वरूप आहे. हा ओंकारच ईश्वर स्वरूप आहे. ऐसेची निश्चय अनुवारू जयाचा असे, ज्याचा असा अनिवार्य निश्चय असेल त्याला तो प्राप्त होतो. मग आता विवर्तवादावर आलं की त्याचा विचार कसा होऊन जातो, मग ईश्वर कारणवादातून विवर्तवादामध्ये तो स्थिर होतो. बुद्धी स्थिर कुठे होते, व्यवहार हा ईश्वरवादातून करायचा. ईश्वर कारणवाद शब्द आहे तो, व्यवहार हा ईश्वर कारणवादातून करायचा आहे आणि अनुभव हा विवर्तवादातून घ्यायचा आहे. मग आता तो कसा असतो, तर ब्रह्माच्या अधिष्ठानावर अध्यस्त जगत आहे. व्यवहार करत असताना ईश्वर कारणवादच घ्यायचा आहे. ही चष्म्याची केस आहे तर चष्म्यासाठी घेतलीच पाहिजे, पण निश्चय हा विवर्तवादातून होतो. मोठं सुंदर आहे, हे सगळं समजलं पाहिजे. बस भक्ती आणि ज्ञान यांचं भांडण नाही. हे ईश्वर कारणवाद आणि विवर्तवाद हे सांगितले तरी यातनं भांडण नाही. माझे श्री गुरु ब्रह्मरूप आहे ही भक्ती आहे. कुठे अनुभव आहे तुम्हाला, ही भक्ती आहे. याला भक्ती असं म्हणतात. माझे श्री गुरु ब्रह्मरूप आहे, भक्ती आहे होय. ते मी आहे, ज्ञान आहे. म्हणून भक्तीतून ज्ञान उपस्त, लक्षात ठेवा. भक्तीशिवाय ज्ञानाला परिपूर्णता येऊ शकत नाही. इतकी भक्ती श्रेष्ठ आहे. भक्तीशिवाय ज्ञान फळत नाही, लक्षात ठेवा.
आणि ज्ञान असल्याशिवाय भक्ती अंगीभूत होत नाही. म्हणून ज्ञान भक्तीच्या अंगीभूत आहे हे लक्षात ठेवा. ज्ञानाशिवाय भक्ती रुजत नाही. भक्ती ही ज्ञानाचा मुकुटमणी आहे आणि ज्ञान हा भक्तीच्या रोमारोमात रमलेला आहे. म्हणून भक्ती आणि ज्ञान यांच्यात भांडण नाही. तर भक्त आणि ज्ञानी यांनी भांडण करण्याची गरज नाही. अधिकार तयार करावा लागतो. ओंकाराची निमित्ते जया जी उपासना होते ती तैसीची फळा येते अधिकारी. तो भक्ती मार्गातून जात असेल तरीही तेच, ज्ञान मार्गातून जात असेल तरीही तेच फळ मिळणार आहे. फळामध्ये जरा सुद्धा फरक पडत नाही. परंतु आम्ही ज्ञान आणि भक्तीवाले आपसात फक्त भांडण करण्यासाठी काय असतो, वरती भांडण नसतात हो, ते भांडणं सगळे खालीच असतात. वरच्या स्तरावर एवढ्या प्रमाणात भांडण नाही राहत. हो, देशापेक्षा महाराष्ट्राच्या स्तरावर जास्त भांडणं असतात. त्याच्यापेक्षा नगरपालिका, त्याच्यापेक्षा ग्रामपंचायतीत अगदी डोके फोडेपर्यंत भांडणं असतात. हा याचा आणि तो त्याचा. वरचे लोक काही भांडत नाही, एकत्र पार्ट्या करत. हे जे भांडण आहे ना, हे ज्ञान कमी असतं ना त्यांच्यातच असतात. ज्यांनी नीट ज्ञान करून घेतलं त्याच्यासाठी भांडण नावाची गोष्ट उरतच नाही. ब्रह्मलोके महीयते, तो ब्रह्मस्वरूपाला प्रोक्तो, ब्रह्मरूप होतो. आता त्याला लोक शब्द वापरला. परस्मिन ब्रह्मणी अपरस्मिन च ब्रह्मलोके. परब्रह्माचे रूपात आणि अपरब्रह्माचे रूपात दोनही रूपात त्याची पूजाच होते. कारण सृष्टीत त्याच्याशिवाय काहीही नाही. आणि म्हणून ओंकार तोची उभयता परी भिन्न भावने करिता, जो भाव तोची निश्चिता. ओंकार असे तुमचा जोही भाव असेल, यथेच्छसी तथा तुम्ही का म्हटलं, इथेच येऊन जातं माझ्या तोंडात. हा, यो यदिच्छसी तस्य तत् का म्हटलं, यो यदिच्छसी तस्य तत् का म्हटलं, तो ज्या भावाने करशील त्या भावाने ओंकार तुला पावणारच आहे. याच्याबद्दल काही वाद नाही. पण पुन्हा सांगतात शेवटी की जीवनमुक्तीचा सोहळा जर अनुभवाचा असेल तर अपरब्रह्म म्हणजे नाद ब्रह्माच्या मागे लागू नको. ब्रह्मज्ञानाची या कळा इतरा ओंकार खुळखुळा नाद ब्रह्म 102 नंबर. त्याच्या मागे लागू नको. परब्रह्म ओंकाराच्या मागेला, त्याला आलंबन असं म्हणतात. एतद आलंबनम श्रेष्ठ, एतद आलंबनम परम, एतद आलंबनम ज्ञात्वा. 3 वेळ आलंबन शब्द वापरला. एकदा त्याला श्रेष्ठ म्हटलंय, एकदा त्याला पर म्हटलंय आणि एकदा त्याला जाणून घ्या असं म्हटलं आहे. तेव्हा ब्रह्मरूपता येते. म्हणून ओंकार या आलंबनाची आम्हाला अभ्यास करायचा आहे. दुसऱ्या कशाचाही आम्हाला अभ्यास करायचा नाही. ओंकार या अक्षराचा नाही, उच्चाराचा नाही, शब्दाचा नाही, आलंबनाचा अभ्यास करायचा आहे. आणि आलंबन मिटत असतं. सिनेमाचा पडदा याप्रमाणे चित्र दिसल्यानंतर पडदा दिसतच नाही, फक्त चित्रच दिसत. तसं आलंबन शिल्लक राहत नाही, ब्रह्मरूपता राहते. अशी ब्रह्मरूपता आपल्या सगळ्यांना प्राप्त हो. आणि सद्गुरु डॉक्टर काकांच्या कृपेने आपण सगळे ब्रह्मरूप होत अशी काकांच्या श्रीचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. नमस्कार करतो. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी दादा. डॉक्टर साहेब रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आलं ना डॉक्टर साहेब? रामकृष्ण हरी. म्यूट आहे डॉक्टर साहेब. पुन्हा म्यूट झालं, पुन्हा म्यूट झालं डॉक्टर साहेब. रामकृष्ण हरी काका. गम शब्दाचं लक्षात आलं डॉक्टर साहेब?